अखेर ते एकत्र आले. पण एवढी मोठी ही जादू केली तरी कुणी? ना कुठला मोठा नेता, ना कुठला कार्यकर्ता. मित्र हो, अखेर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे यांच्यातल्या युतीची अधिकृत घोषणा झाली. तब्बल 20 वर्षानंतर दोन भाऊ एकत्र आले. मराठी माणसांनी जल्लोष केला. भाजपचा मात्र तिळपापड झाला. दोन भाऊ एकत्र आल्यामुळं आम्हाला काहीही फरक पडत नाही असं म्हणणाऱ्या भाजपानं आता एका वेगळ्याच प्रकारे थैथायाट सुरू केलेला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल 20 वर्षापूर्वी दोघांचे रस्ते वेगळे झालेले होते. त्यामुळं दोघांच्या पक्षाचं आणि त्यापेक्षा सुद्धा अधिक नुकसान मराठी माणसाचं झालं. ठाकरे बंधूंनी एकत्र राहावं अशी मराठी माणसाची अपेक्षा होती, पण हे काही घडत नव्हतं. माजी मुख्यमंत्री मनोहरपंत जोशी यांनी सुद्धा या ठाकरे बंधूच्या एकत्रीकरणासाठी मोठे प्रयत्न केलेले होते. यश मात्र कुणालाच येत नव्हतं. एका बाजूने टाळीसाठी हात पुढे झाला तरी दुसऱ्या बाजूला प्रतिसाद मिळत नव्हता. दोन्ही भाऊ एकमेकाशी भांडत होते आणि महाराष्ट्र द्वेषी याचा आनंद सुद्धा घेत होते. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं म्हणून दोन्ही बाजूचे कार्यकर्ते उतावीळ होते, पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे काही केल्या एकत्र येत नव्हते. अखेर ते एकत्र आले. पण एवढी मोठी ही जादू केली तरी कुणी? ना कुठला मोठा नेता, ना कुठला कार्यकर्ता. इथं कामाला आली नात्यातली माणसं. गणेशोत्सवाचे दिवस होते. निमित्त होतं गणेश दर्शनाचं. यावेळी ठाकरे कुटुंब एका फ्रेम मध्ये दिसलं. राज ठाकरे यांच्या घरी उद्धव ठाकरे गणपतीच्या निमित्तानं सहकुटुंब पोहोचले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या कुटुंबानं जिथं फोटो काढले शिवतीर्थवर, ती जागा सुद्धा अगदी अचूक अशी निवडलेली होती. त्यांच्या पाठीमागे भिंतीवर प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे यांचे फोटो होते. यावेळी काढलेल्या फोटोमध्ये उद्धव आणि राज ठाकरे यांचे मामा असलेले चंदू मामा सुद्धा होते. राज ठाकरेंच्या भगिनी आणि त्यांची मुलं, राज ठाकरेंची व्याही आणि अमित ठाकरे यांचे सासरे डॉक्टर संजय बोरुडे आणि सासूही या फोटोमध्ये आहेत. या फोटोमध्ये दिसणारे चंदू मामा हेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचे खरे शिल्पकार आहेत. राज आणि उद्धव यांचे मामा चंद्रकांत वैद्य. दोन्ही भावांनी एकत्र यावं म्हणून हे चंदू मामा अखंड प्रयत्नशील होते. चंदू मामा यांनी तर सांगितलं होतं, राज आणि उद्धव एकत्र यावेत म्हणून गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करतोय. दोन्ही भावाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय, त्यामुळं लवकरच दोन्ही भावांची युती होईल असे संकेत त्यावेळी चंदू मामाने दिले होते. याच चंदू मामांनी दोन्ही भावांना एकत्र आणलं आहे. दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळं हे चंदू मामा खूप आनंदी आहेत. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू सुद्धा आले. शिवाय पक्षाची ताकद वाढवून मराठी माणसाला याचा फायदा होईल असंही या चंदू मामाने म्हटलं. बडे बडे नेते प्रयत्न करून थकले, कार्यकर्त्या विनंत्या करून दमले, कुणालाही जे जमलं नाही ते चंदू मामांनी करून दाखवलं. ठाकरे बंधू एकत्र आले. मराठी माणूस सुखावला. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू. नमस्कार.